नमस्कार मित्रांनो, 43 मिनिटापूर्वीची गोष्ट आहे। अर्थात व्हिडिओ करताना तुम्ही बघाल तेव्हा कदाचित जास्त वेळ झाला असेल। एक फोटो प्रसिद्ध झाला। रवी किशन या भाजपच्या खासदारांनी फोटो प्रसिद्ध केला होता। इतरही फोटो प्रसिद्ध झाले। दिल्लीच्या संसद भवनातील जीएम बालयोगी सभागृहामध्ये भाजपच्या आणि मित्र पक्षांच्या म्हणजे एनडीएच्या संसद सदस्यांसाठी एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 2 दिवसाची कार्यशाळा आहे। येत्या आठवड्यात भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका आहेत आणि या कार्यशाळेसाठी संसद सदस्य जेव्हा त्या बालयोगी सभागृहात पोहोचले तेव्हा अखेरच्या रांगेतल्या एका खासदारांनी त्यांचं लक्ष वेधून घेतलं। त्यांना धक्का बसला, कारण तो अखेरच्या रांगेतला खासदार दुसरं तिसरं कोणी नव्हतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होते। इतर संसद सदस्यांप्रमाणे नरेंद्र मोदी ही शांतपणे या कार्यशाळेमध्ये आपल्या इतर सहकाऱ्यांकडून काय शिकता येईल, त्यांनी केलेली चांगली कामं, कशा प्रकारे त्यांनी आपल्या मतदारसंघात संवाद ठेवलेला आहे, कशा प्रकारे त्यांनी लोकांचे मुद्दे संसदेत मांडलेले आहेत, कशा प्रकारे त्यांनी सरकारच्या योजना लोकांपर्यंत सादर केलेल्या आहेत, याचं आदान प्रदान करण्यासाठी, अनेक गोष्टींचं आदान प्रदान करण्यासाठी 2 दिवसाची कार्यशाळा होती। आणि त्यात शिकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे गेली 25 वर्ष, कदाचित त्याच्याहून थोडासा जास्त काळ, पण 25 वर्ष नक्की कधीही पराभूत झालेले नाही आहेत। पहिले गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर आता भारताचे पंतप्रधान म्हणून निवडणुकांनंतर निवडणुका त्यांनी स्वतःही विजय मिळवलेला आहे आणि इतर राज्यांमध्ये भाजपलाही विजय मिळवून दिलेला आहे। पण तरी देखील आपल्याला काय शिकता येईल त्यासाठी नरेंद्र मोदी या कार्यशाळेत उपस्थित होते। नरेंद्र मोदींचा जर शेड्यूल बघितलं, त्यांचं जर कार्यक्रम पत्रिका बघितली तर त्यांच्या इतके बिझी, त्यांच्या इतके व्यग्र इतर कोणताच एखादा राजकीय नेता असेल। नुकतेच ते शांघाय सहकार्य परिषदेसाठी जपानला आणि त्याच्यानंतर शांघाय परिषदेसाठी चीनला आणि त्याच्या आधी जपानला जाऊन आले। बिहारमध्ये निवडणुका आहेत आणि त्याच्या प्रचारातही ते बराच वेळ देत आहेत। देशात सर्वत्र भ्रमण सुरू आहे आणि हे सगळं असतानाही पंतप्रधान पदाचे व्याप काही कमी नसतात। दिवसाचे 18 ते 20 तास काम करावं लागतं, एकही सुट्टी न घेता काम करावं लागतं आणि तरी देखील संधी मिळताच या कार्यशाळेला ते उपस्थित होते। दुसरीकडे आपले लाडके विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा पार पाडली आणि ती यात्रा पार पडताच शीण घालवण्यासाठी यावेळेला ते मलेशियाला लांगकू इथे गेले। तिथे त्यांचे हाफ चड्डीत आणि वाढलेली दाढी, डोक्यावर टोपी आणि मुस्लिम महिला, बुरखा घातलेल्या मुस्लिम महिला यांच्याबरोबरचे फोटो प्रसिद्ध झाले। त्याच्यावर चर्चा सुरू झाली। मग काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लगेच नितीन गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, डॉक्टर मोहनराव भागवत असतील, स्वतः नरेंद्र मोदी असतील यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील, जुन्या गणवेशातील म्हणजे खाकी हाफ पॅन्टमधले फोटो प्रसिद्ध केले आणि असं सांगायला सुरुवात केली की राहुल गांधींची चड्डी किती छान आहे, म्हणजे त्यांची स्टाईल, म्हणजे यांची सगळी खाकी हाफ पॅन्ट घालण्यापेक्षा राहुल गांधी किती हँडसम आहेत, किती ते काही तरुण दिसतात, अजून कसे तरुण दिसतात माहिती नाही मला, पण म्हणजे आणि ते मलेशियातही किती लोकप्रिय आहेत। सामान्य लोकांप्रमाणे स्कूटरवरनं ते इकडे तिकडे मलेशियात फिरतायत। सांगायचा मुद्दा हा की देशात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे। विरोधी पक्षनेते म्हणून तुम्हाला जर सरकारला या निवडणुकीत पराभूत करायचं आणि त्यांनी काहीतरी रणनीती वगैरे केली होती, मी ऐकलं होतं की काहीतरी भाजपचे 40 खासदार फुटणार आहेत किंवा विरोधात मतदान करणार आहेत आणि चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार वगैरे तेही सगळे विरोधात जाणार आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसणार आहे। आणि म्हणून म्हटलं की जर देशातले विरोधी पक्ष जर अशा प्रकारे काही रणनीती बनवत असतील तर विरोधी पक्षनेता तिथे मलेशियाला स्कूटरवरनं काय उंडारतोय हा प्रश्न कोणालाही पडणं स्वाभाविक आहे। काही जणांना वाटतं अरे तुम्हाला कळत नाही, राहुल गांधी खरंच हुशार आहेत,
पुढे ते जेव्हा असे परदेशात जातात, गायब होतात, कधी बँकॉकला जातात, कधी म्यानमारला जातात, म्हणजे अशा देशात जातात जिथे फारसं कोणी जात नाही. कधी आजीला भेटायला इटलीला जातात, कधी लेक्चर द्यायला अमेरिकेला जातात, कधी नेपाळला चीनच्या दूतावासातील अधिकाऱ्यांबरोबर ते कोणाच्या तरी लग्नात दिसतात. पण हे प्रत्यक्षात मात्र ते खरं काम नसतं. ते कोणाला तरी भेटतात, कारण तिकडे भेटून आल्यानंतर भारतात लगेच एक नवीन टूल किट सक्रिय होतं, नवीन प्रकारचा आरोप त्याच्यामध्ये सुरू होतो. कधी EVM मशीनमध्ये बिघाड केला गेलेला आहे, कधी मतदार याद्यांमध्ये बिघाड केलेला आहे, कधी निवडणूक आयोगच विकला गेलेला आहे, कधी सर्वोच्च न्यायालय, कधी म्हणजे दरवेळेला काहीतरी एक नवीन आरोप. मग अदानींना काहीतरी सवलती दिलेल्या आहेत, अंबानींना सवलती दिलेल्या आहेत, देशाच्या विमान खरेदीत घोटाळा झालेला आहे, असे आरोप जनरली केले जातात. हे कुठल्या तरी परदेश दौऱ्यानंतर केले जातात आणि त्यामुळे ते आता मलेशियाला गेलेले आहेत. मलेशिया हा काही फार म्हणजे मलेशिया आणि भारताचे संबंध वाईट नाही आहेत, चांगले आहेत, पण ते ऑन ऑफ होत असतात. कारण कधी कधी मलेशियातलंही जी राजवट आहे त्यांना इस्लामिक मूलतत्ववादाचा खूप प्रेम येतं. तो झाकीर नाईक आहे, ते नाही मलेशियामध्ये त्यांनी आसरा दिलेला आहे. कधी कधी ते रामायण महाभारताचंही गुणगौरव करतात. पण अशा देशामध्ये राहुल गांधी म्हणजे त्यानं भारतात इतक्या ठिकाणी सुट्टीच्या पर्यटनासाठी अनेक ठिकाणं आहेत. अगदी नेहमीच्या ठिकाणी जायचं नसेल तर अरुणाचल प्रदेश आहे, मणिपूर आहे, मिझोराम आहे, आसाम आहे. पण इथे पर्यटनाला न जाता राहुल गांधींना म्हणजे उद्धव ठाकरे लंडनला जातात कायम, त्यांना कधी कोकणात वगैरे जावं असं वाटत नाही, पण ते लंडनला जातात. तसं राहुल गांधीही कायम परदेशात सुट्टीवर जातात. आणि त्यामुळे मग हा प्रश्न पडतो की यांना खरोखर राजकारणाचं गांभीर्य आहे का? कारण जर भाजपला पराभूत करायचं असेल तर भाजप स्वतःची चूक म्हणजे स्वतःच्या चुकांनी पराभूत होण्याची वाट बघण्याशिवाय दुसरा काहीतरी मार्ग पाहिजे. आणि जर तुम्हाला भाजपला पराभूत करायचं असेल तर तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा, गृहमंत्री अमित शहापेक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा किंवा इतरही अनेक नेते आहेत, शिवराज सिंग चौहान आहेत, नावं मी घेत नाही, योगी आदित्यनाथ आहेत, हिमंत विश्व शर्मा आहेत, यांच्यापेक्षा जास्त मेहनत केली पाहिजे, संघटन बांधणीवर भर दिला पाहिजे. पण असं काहीही न करता राहुल गांधी या सगळ्या विदेशातनं पैसे मिळणाऱ्या NGOच्या माध्यमातून दरवेळेला कुठलं तरी आंदोलन उभं करतात. ते आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं चित्र निर्माण करतात. त्याच्यात मग आपले चहा बिस्किट पत्रकार, महाराष्ट्रातले आता ठेचा भाकरी पत्रकार नवीन कॅटेगरी तयार झालेली आहे, हे सगळे जाऊन त्या राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होतात आणि या यात्रेला किती गर्दी आहे, किती त्याला भारावून गेलो वगैरे अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करतात. आणि ते झाल्यावर पुढे काहीच होत नाही. याचं कारण म्हणजे वातावरण निर्मिती चांगली होते, पण वातावरण निर्मितीतून मतदान जर व्हायचं असेल तर उमेदवारांचं सिलेक्शन, जागांची बोलणी वाटणी, प्रचाराचे मुद्दे, स्थानिक पातळीवर बूथ लेवल मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी काँग्रेसच्या गावातच नाही. आणि विरोधी पक्षनेत्या म्हणून किंवा काँग्रेसचे आजही सर्वोच्च नेते म्हणून मल्लिकार्जुन खरगे वगैरे सगळे आहेत, पण राहुल गांधींच्या इच्छेशिवाय काँग्रेसमध्ये काही होऊ शकत नाही. असं असताना निवडणुकांच्या तोंडावर हे मलेशियामध्ये सुट्टीवर जात असतील आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी वेळात वेळ काढून आपल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक गठबंधन रालोआ या राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडी NDAच्या संसद सदस्यांसाठी आयोजित केलेल्या 2 दिवसाच्या कार्यशाळेत सहभागी होत असतील. त्याच्यात एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे नवीन काय कानावर पडतंय ते ऐकत असतील, सहभागी होत असतील, तर अशा परिस्थितीत राहुल गांधी यांचं भाजपामुक्त भारत मिशन किंवा नरेंद्र मोदींना सत्तेवरनं खाली करण्याचं मिशन हे एका मृगजळाप्रमाणे आहे. पण यातनं ही गोष्ट स्पष्ट होते की युद्ध केवळ भ्रम तयार करण्याने जिंकता येत नाही. काँग्रेसची स्ट्रॅटेजी आहे की दरवेळेला काहीतरी नवीन भ्रम तयार करायचा, लोकांना गोंधळात टाकायचं. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत घटनेत बदल होणार आहे म्हणून त्यांनी लोकांना गोंधळात टाकलं होतं, पण एका निवडणुकीच्या वरती हे चाललं नव्हतं. त्या निवडणुकीतही अर्थात काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं, भाजप तेव्हा बेसावध राहिला, इतरही अनेक कारणं होती, पण भाजपा त्याच्यानंतर सावध झाला आणि भाजप आता त्यांना चान्स देत नाही आहे. दुसरीकडे काँग्रेसला भ्रम तयार करण्याशिवाय दुसरं काहीच हातात नसल्यामुळे आता नवीन प्रकारचा भ्रम तयार करण्याचा प्रयत्न ते करतायत आणि त्याच्यातनं मतदार यादीत कशाप्रकारे गोंधळ आहेत, कशाप्रकारे भाजपाच्या
आदेशावरून निवडणूक आयोगाने कोट्यावधी मतदारांची नावं बदललेली आहेत, वगळलेली आहेत, रद्द केलेली आहेत, अशा प्रकारचा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतायत. आणि असा भ्रम पसरून आपल्याला सुट्टीवरही जाता येईल, मजाही करता येईल आणि मग देशात येऊन निवडणूक जिंकता येईल. निवडणूक नाही जिंकलं तर पुन्हा एखादा सनसनाटी आरोप तयार करायचा. हीच जर रणनीती काँग्रेसची असणार असेल तर काँग्रेसचं भवितव्य अवघड आहे. काँग्रेससाठी कार्यशाळा आयोजित करण्याची जबाबदारी बहुतेक भाजपाने आता घेतली पाहिजे. म्हणजे जर काँग्रेसला विजय मिळवायचा असेल देशामध्ये तर राहुल गांधींना या कार्यशाळेत, आपल्याच कार्यशाळेत राहुल गांधींना देखील आमंत्रित करायला हवं. पण राहुल गांधींचं दूर ठेवा. नरेंद्र मोदींनी हा जो वस्तुपाठ घालून दिलेला आहे हा फक्त काँग्रेससाठी नाही, हा भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी आहे आणि खासदारांसाठी आहे की तुम्ही जरी सर्वोच्च पदावर असलात तरी तुम्हीही शिकू शकता, नवीन बदल करू शकता. त्या दृष्टीने हा जो फोटो आहे आणि नरेंद्र मोदींचा या कार्यशाळेतला सहभाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.